अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। आजच्या व्हिडिओमध्ये सर्व स्वामी भक्तांचे स्वागत आहे। आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत ब्रह्ममुहूर्तावर उठणे आणि आरोग्य यांचा संबंध काय आहे, तसेच ब्रह्ममुहूर्तावर उठून कोणता श्लोक म्हणावा, त्यामुळे आपल्याला धन, बुद्धी, यश सर्व काही मिळते, याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। त्यामुळे हा व्हिडिओ सर्व शेवटपर्यंत पहा। लवकर निजे लवकर उठे त्यास आरोग्य संपदा भेटे, असे जे म्हटले जाते त्यासाठी कारण आहे की पहाटेचे शांत, प्रसन्न आणि सुगंधित वातावरण हे आपल्याला प्रफुल्लित करते, आपले मन प्रसन्न करते। ह्यावेळी वातावरणात प्रदूषण रहित असते। वातावरणात 41% प्राणवायू, 55% नायट्रोजन आणि 4% कार्बन डायऑक्साईड हा दूषित वायू असतो। ह्यावेळी उठून मोकळ्या, स्वच्छ आणि प्रसन्न हवेत फिरायला जाणे, व्यायाम करणे हे जसे शरीरास पूरक आहे, तसेच ब्रह्ममुहूर्ताचा काळ हा ध्यान, मन एकाग्र करण्यासाठी, चित्तशुद्धी यासाठी फार उपयुक्त आहे। सकाळी सकाळी अंथरुणात उठून बसावे आणि आपल्या देवतेला नमस्कार करावा। मग आपले दोन्ही हात पुढे धरून दोन्ही हाताच्या तळव्याकडे पाहत हाताचे दर्शन घेत, कराग्रे वसते लक्ष्मी, करमध्ये सरस्वती, करमूले तू गोविंदम, प्रभाते करदर्शनम हा श्लोक म्हणावा। कारण आपल्या हाताच्या पुढील भागात माता लक्ष्मी, मध्य भागात सरस्वती आणि मुळामध्ये श्री गोविंदाचा म्हणजेच भगवंताचा निवास असतो। आपल्याला जीवनात मिळणारं यश, ज्ञान, धन आणि भगवंत कृपा ही त्याला त्याच्या हाताच्या कर्तृत्वानेच मिळत असते। म्हणून प्रातःकाळी हाताचे दर्शन घेणे अत्यंत शुभ मानले जाते। तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि असेच धार्मिक व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या नित्यभक्ती या चॅनलला सबस्क्राईब करा।